महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गावरच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या माळेवाडा परिसरातल्या एका पुलाला मजबूती देण्यासाठी ठोकण्यात आलेल्या इंजेक्टरमुळे अनेक गाड्या पंक्चर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। तेच इंजेक्टर सध्या हटवण्यात आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोत। आपण बघू शकताय की हा तोच पूल आहे ज्या पुलाच्या वरती हे सगळीकडे इंजेक्टर ठोकण्यात आले होते। इथला हा एक छोटासा इंजेक्टर मी आपल्याला दाखवतो। हा ॲल्युमिनियमचा अत्यंत मजबूत स्वरूपाचा इंजेक्टर होता आणि याच इंजेक्टरच्या माध्यमातून या पुलामध्ये आतमध्ये हे अशा स्वरूपाचं कठीण जे केमिकल आहे ते केमिकल सोडलं जात होतं, जेणेकरून पूल मजबूत व्हावा असा या इंजिनिअरिंगचा किंवा समृद्धी महामार्ग या रचना करणाऱ्यांचा हेतू होता। मात्र इथं जर आपण बघितलं तर याच इंजेक्टरमुळे अनेक गाड्या पंक्चर झालेल्या आहेत। हे कठीण स्वरूपाची इंजेक्टरची टोकं वरपर्यंत आलेली होती आणि त्यावरून गाड्या गेल्यानंतर गाड्यांचे टायर फुटले, गाड्यांचे अपघातसुद्धा झालेले आहेत। रात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांचे टायर फुटल्यामुळे गर्दीसुद्धा जमली होती आणि आपण इथं जर आत्ता या ठिकाणी बघितलं तर हे सगळीकडले इंजेक्टर सध्या काढण्यात आलेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये हे इंजेक्टर ठोकण्यात आले होते। कठीण स्वरूपाचे इंजेक्टर असल्यामुळे ते गाड्याच्या टायरमध्ये घुसत होते आणि गाड्यांचे टायर जे आहे ते पंक्चर झाल्याच्या सुद्धा घटना घडल्या होत्या। मात्र हे सगळे प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणचे जेवढे काही सगळे इंजेक्टर ठोकण्यात आले होते तेवढे सगळे इंजेक्टर काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता रहदारी जी आहे ती सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र या ठिकाणी हे केमिकल पोहोचवण्यासाठी जे काही इंजेक्टर ठोकण्यात आले होते त्यामुळे अनेक अपघात झाले, रहदारीला सुद्धा मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि समृद्धी महामार्गावरच हा असा प्रकार घडल्यामुळे अनेक प्रवाशांच्या मनात भीतीसुद्धा निर्माण झाली होती। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।